कमर पण दे मांडा बरं मांडी पर्यंत इकडे पुढे जास्त आहे. हां मग कमरेपर्यंत जाऊया. सगळा पहिला व्हिडिओ काढा. रासायनिक काय नाही वापरलं बाप्पा. नाही वापरायचं बी नाही. नाहीच वापरलं. तेव्हा हे त्याचं आणायचं आहे आपल्याला. झाड कांडी झाली पाहिजे मेन. नमस्कार, मी मधुकर शंकर मांडवे, नागाची कुमटे, तालुका जिल्हा सातारा. आम्ही आज इथे शरद बापू फडतरे यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि साधारणपणे या ऊसात संबंधातली माहिती ते सांगतील. त्याच्या अगोदर मी सांगतो की संभाजीनगर नेक्सस रिव्होल्युशन फाउंडेशनचं बायोकिट आपण त्यांना 2 आळवणी 2 फवारणीसाठी देणार आहोत आणि नंतर 1-1.5 महिन्यानंतर दुसरा असा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यांची मुलाखत आता तुम्ही घ्या. सांगा, नाव सांगा. तुमचं नाव सांगा. शरद रघुनाथ फडतरे, कंपोस्ट कुमटे, नागाची तालुका जिल्हा सातारा. तर ऊसाची व्हरायटी कोणती आहे? 15-12. 15-12 आणि लागण कधीचे? जानेवारीचे. म्हणजे आता सध्या ऊसाला 2 महिने झालेले आहेत. बरं, आता नेक्ससचे जे किट आहे हे तुम्हाला 2 फवारणी आणि 2 आळवणीचा आपण डोस देणार आहे. आज तारीख आहे 3 एप्रिल 2025. तर पूर्ण 1 महिन्याचा डोस आहे हा. तर पुढच्या महिन्यामध्ये साधारण 5 मेला आपण या ऊसाचा रिझल्ट बघणार आहे. या किटवर कशा पद्धतीनं काय रिझल्ट येतोय. तर तुम्हाला अपेक्षित आता ऊसामध्ये काय रिझल्ट आहे? ऊस चांगला आला पाहिजे, उंची वाढली पाहिजे, कांडी जाड झाली पाहिजे. बरं, फुटवा वगैरे तर बऱ्यापैकी आता हाय व्यवस्थित, पण अजून फुटवा नाही. फुटवा आहे भरपूर. पानाची जाडी, ठीक आहे, पानाची जाडी, पानाची रुंदी वगैरे वाढली पाहिजे. तर ठीक आहे. तर उंची किती आहे साधारण? आता ऊसाची उंची जर बघितली तर आपण कमरेच्या लेवलला आता उंची आहे. तर ह्या किटवरती आपण रिझल्ट घेणार आहे आणि 1 महिन्यामध्ये काय या ऊसामध्ये बदल होतोय बघणार आहे. तर शेतकऱ्यांनी आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. नमस्कार, मी नेक्सस फाउंडर रोहित भिलारे. आज आपण नागाची कुमटे या गावामध्ये शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आहोत. तर त्यांच्या पण मुलाखत घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार, मी मधुकर मांडवे, नागाचे कुमटे. आम्ही 3 एप्रिलला शरद फडतरे यांना ते बायोकिट दिलं होतं. त्यांनी ते कशा प्रकारे वापरलं आहे तेच त्यांच्या तोंडून माहिती सांगतील ते ऐका. सर नमस्कार. नमस्कार, मी शरद फडतरे, कुमटे, नागाचे. मी हे किट 4 एप्रिलला घेतलं होतं. 5 एप्रिलला याची फवारणी केली आणि 6 एप्रिलला आळवणी घातली पहिलं. नंतर 25 एप्रिलला दुसरी फवारणी करून 26ला आळवणी घातली. बरं, म्हणजे आपल्या 2 फवारण्या आणि 2 आळवण्या झालेल्या आहेत पूर्ण झाले. आणि सर आजची तारीख किती? आज तारीख 4 मे. म्हणजे किती दिवस झाले वापरून? आता 1 महिना. 1 महिना झालाय. तर सर हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला ह्याच्यामध्ये बदल काय वाटतोय? बदल भरपूर आहे सर. हे ऊसात फुटवा निघाला भरपूर, पानाची रुंदी वाढली आणि ऊसाचे कोंब जे आहे निघताना भरपूर जाड निघतात. कारण आपण बघितलं लागण आपली जानेवारीची लागण होती, शेवटची. म्हणजे सरासरी आता ऊसाला किती महिने झालेत? 3 महिने संपले. 3 महिने. मग 3 महिन्यामध्ये आता बाकीच्यांच्या ऊसामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? जमीन फरक आहे आपला आणि त्यांच्या ऊसात. बरोबर. सर काय ऊसामध्ये बदल दाखवू शकता आपण? बघा की पानाची जाडी, कोंब, फुटवा बघा. फुटवे पण चांगलेत आणि मजबूत आहेत. 1, 2, जी जाडी पाहिजे होती, जाडी पाहिजे तशी आपल्याला पाहिजे तशी जाडी निघाली. 7, 8, 9, 10, 11, 12. आणि सर पानांमध्ये काय बदल दिसतोय? पानात भरपूर बदल. पानाची रुंदी किती वाढली बघा. जवळपास 4 बोटाची रुंदी दिसते आज. ऊसाची हाईट बी वाढली अशी. ऊसाची उंची पण आता आपण व्हिडिओ मध्ये बघतोय. कारण पहिला ज्यावेळेस व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस सरासरी कमरेच्या लेवलला ऊस होता आणि आता जर बघितला आता डोक्याच्या वरती ऊस दिसतोय. बरं, काळोखी चांगले, हे प्रोडक्ट वापरून सर तुम्ही आज समाधानी आहे का? समाधानी आहे बिलकुल. जसं तुम्ही हे प्रोडक्ट वापरले तसं इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे? सगळ्यांनी वापरावं माझी तरी मत आहे. ओके सर, तुम्ही ह्या कंपनीचं प्रोडक्ट वापरलं आणि आपल्या शेतकरी बांधवांना कंपनीच्या तर्फे मुलाखत दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद.